Dear student, in the last lecture we have seen latent heat. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी अप्रकट उष्मा जी आहे तर ती अप्रकट उष्मा त्या ठिकाणी पाहिली. देन वी हॅव ड्रॉन टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी तापमान काल हा जो असणारा तो काय आलेख जो आहे तर तो आलेख त्या ठिकाणी काढला आणि या आलेखावर मार्च 2019ला क्वेश्चन त्या ठिकाणी होता की एक्सप्लेन द अबाउट टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ शोन इन द फिगर. म्हणजे त्या आकृतीमध्ये दाखवलेलं तर काही तापमान काल आलेख जो आहे तर तो काय करायला सांगितलं आपल्याला तर त्या ठिकाणी स्पष्ट करायला सांगितलेला आहे. तो आपण त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग त्या ठिकाणी पाहिली, म्हणजे विशिष्ट अप्रकट उष्मा त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन त्या ठिकाणी पाहिली, म्हणजे विशिष्ट अप्रकट उष्मा त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ ए लिक्विड to convert into gaseous phase is called the specific latent heat of vaporization. म्हणजे एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचं वायूमध्ये त्या ठिकाणी पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवामध्ये त्या ठिकाणी शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा त्या ठिकाणी म्हटला जातो. एवढा भाग आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतर पुढे पेज नंबर 63 वर डिफरंट सबस्टन्स हॅव डिफरंट मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. विविध अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत, म्हणजे वेगवेगळे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या वेगवेगळ्या पदार्थाचे द्रवणांक वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे त्यांचे असणारे काही उत्कलनांक जे आहेत तर ते उत्कलनांक सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळे असतात. द व्हॅल्यूज ऑफ मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, लॅटेंट हीट डिपेंड्स ऑन द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. पहा की हवेचा दाब समुद्र सपाट्यावरील हवेच्या दाबापेक्षा कमी अधिक जर असेल तर द्रवणांक, उत्कलनांक, अप्रकट उष्मा हे सुद्धा त्या ठिकाणी बदलताना दिसतात. पहा, आणि हेच आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिले. पहा, ही सबस्टन्सेस पदार्थ दिलेले, त्याचा मेल्टिंग पॉइंट म्हणजेच त्या ठिकाणी द्रवणांक, बॉइलिंग पॉइंट, उत्कलनांक, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा तो किलो जूल पर कॅलरी जूल पर केजी मध्ये दिलेला आहे, कॅलरी पर ग्रॅम मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन आपल्याला त्या ठिकाणी दिलेले, म्हणजे या ठिकाणी बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा केजी पर किलो किंवा कॅलरी पर ग्रॅम मध्ये दिलेले. आता आपल्याला जे माहिती त्याचाच आपण फक्त विचार करतोय की आपल्याला माहिती की बर्फ जो आहे तर त्या बर्फाचा मेल्टिंग पॉइंट, द्रवणांक जो आहे तर तो 0 डिग्री सेल्सिअस आणि उत्कलनांक किती आहे 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. अशाच पद्धतीने आपल्याला तांब असेल, इथिल अल्कोहोल असेल, गोल्ड असेल म्हणजे सोनं असेल, चांदी असेल आणि शिसा असेल तर यांचे द्रवणांक, उत्कलनांक, वितळण्याचा विशिष्ट अशा प्रकारचा अप्रकट उष्मा आणि बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला तक्त्यामध्ये त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर पुढे पहा, यूज युअर ब्रेन पॉवर आहे. Is the concept of latent heat applicable during transformation of gaseous phase to liquid phase and from liquid phase to solid phase? बघायचं आहे की अप्रकट उष्मा ही जी असणारी काही संकल्पना जी आहे तर ती संकल्पना वायूचं द्रवामध्ये किंवा द्रवाचं स्थायूमध्ये रूपांतर होताना सुद्धा त्या ठिकाणी ती लागू होईल का, तर येस अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. दुसरा क्वेश्चन त्या ठिकाणी आहे पहा की व्हेअर डज द लॅटेंट हीट गो ड्युरिंग धिस ट्रान्सफॉर्मेशन. काय सांगितलेले की द्रवाचं स्थायूमध्ये त्या ठिकाणी रूपांतर होत असताना किंवा वायूचं द्रवामध्ये रूपांतर होत असताना अप्रकट असणारी जी काही उष्मा जी आहे तर त्या अप्रकट उष्मेचं काय होतं तर पहा काय होतंय की ड्युरिंग दिस ट्रान्सफॉर्मेशन
the latent heat is given out by the substance to the surrounding. म्हणजे काही स्थानांतरण त्या ठिकाणी होतं, म्हणजे द्रवाचं स्थायूमध्ये होतं किंवा वायूचं काय होतं नसते द्रवामध्ये रूपांतर होतं. हे स्थानांतरण होत असताना अप्रकट उष्मा जो आहे तर तो अप्रकट उष्म्याचा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की सभोवतालचं असणारं ते काही वातावरण जे आहे तर त्या वातावरणाला काय केलं ते ही जी काही उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी पुरवली जाते. आता पुढचा भाग आपल्याला पाहिजे आहे रिजिलेशन, पुनर्निर्माण. यू मे हॅव सीन द प्रिपरेशन ऑफ एन आईस बॉल. बर्फाचा गोळा तयार करत असताना यात्रेमध्ये जत्रेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बर्फाचे गोळे त्या ठिकाणी तयार करत असताना पाहिले असतील, खालेले त्या ठिकाणी असतील. काय केलं जातं, फर्स्ट an ice slab is shredded and then the shredded ice is pressurized around the tip of the stick to prepare the ice ball. बर्फाचा गोळा कसा तयार केला जातो तर पहिल्यांदा काय केला तर श्रेडेड म्हणजे किसून घेतला जातो. जसं आपण खोबरं त्या ठिकाणी किसणीवर किसलं जातं तर तशा पद्धतीचा बर्फ जो आहे तर तो बर्फ किसून स्टिक जे आहे टिप ऑफ द स्टिक काडीच्या टोकाशी हाताने काय केलं तर दाबून त्या ठिकाणी गोळा जो आहे तर तो गोळा त्या ठिकाणी बनवला जातो. हाऊ डज द श्रेडेड आईस कन्व्हर्ट इन टू सॉलिड आईस बॉल. हा जो काही किसलेला जो काही बर्फ जो आहे तर तो पुन्हा घट्ट अशा प्रकारचा गोळा जो आहे तर तो गोळा त्या ठिकाणी कसा बनतो. इफ 2 small pieces of ice are taken and press against each other for a while, they sticks to each other. दुसरं आपल्याला म्हटले की बर्फाचे 2 खडे घ्यायचे आणि ते एकमेकांवर दाबून धरले तर काही वेळानंतर ते असणारे जे काही खडे जे आहेत तर ते खडे एकमेकांना त्या ठिकाणी घट्ट चिटकतात. व्हाय डज दिस हॅपन, हे कशामुळे घडतं तर याच्यासाठी आपल्याला एक छोटीशी या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली, ट्राय दिस, करून पाहायला सांगितलंय. घरी सुद्धा हा एक्सपेरिमेंट तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. काही व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मी टाकणार आहे. आता पुढे टेक ए स्मॉल स्लॅब ऑफ आईस, ए थिन वायर, 2 आयडेंटिकल वेट्स. एक छोटीशी अशा प्रकारची बर्फाची असणारी काही लहान लादी जी आहे तर ती लादी त्या ठिकाणी घेतलेली, बारीक अशा प्रकारची तार. आता बारीक अशा प्रकारची तार म्हणजे ती तार त्याला वजन लावल्यानंतर ती तुटता कामा नये अशा प्रकारची एक लहान तार त्या ठिकाणी घ्यायची आणि 2 समान अशा प्रकारची वजन जी आहे तर ती वजन त्या ठिकाणी घ्यायची. आता ऍक्टिव्हिटी काय सांगितली, पुट ए स्लॅब ऑफ आईस ऑन ए स्टँड ॲज शोन इन द फिगर. टेबल आहे, टेबलवर काय केली एक लादी जी आहे तर ती लादी त्या ठिकाणी आपण ठेवलेली आहे. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे बर्फाची लादी अशा प्रकारचा टेबल तुमच्याकडे असेल, स्टँड असेल तर त्याच्यावर ठेवायची. पुढे हँग द 2 आयडेंटिकल वेट्स टू द 2 ends ऑफ द मेटल वायर अँड पुट द वायर ऑन द स्लॅब ॲज शोन इन द फिगर. तारेची जी काही 2 टोकं जी आहेत, हे एक टोक आहे हे दुसरं टोक आहे, त्या दोन्ही टोकांना काय केलेले समान वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी बांधायचे. काही तुम्ही त्या ठिकाणी बांधू शकता, फक्त दगड सुद्धा त्या ठिकाणी बांधू शकता. लोखंडाची माप असेल तर माप किंवा लोखंड असेल तर लोखंड, दोन्ही काय करायची समान मापाचे फक्त त्या ठिकाणी तारेच्या दोन्ही टोकांना त्या ठिकाणी बांधून ही जी काही तार जी आहे तर ती तार काय करायची बर्फावर त्या ठिकाणी तिकडून त्या बाजूने येईल अशा पद्धतीने, एक या बाजूने एक त्या बाजूने अशा पद्धतीची त्या ठिकाणी ती तार जी आहे तर ती तार काय करायची बर्फाच्या लादीवर ठेवायची. व्हॉट डू यू ऑब्झर्व, तुम्हाला काय त्या ठिकाणी आढळलं. आता काय आढळून नसतं, इट इज ऑब्झर्व दॅट द वायर ग्रॅज्युअली पेनिट्रेट द आईस स्लॅब. तर आपल्या असं लक्षात येतं नसतं अशा प्रकारची तार त्या ठिकाणी ठेवली, दोन्ही बाजूला त्या ठिकाणी समान वजनाची त्या ठिकाणी जर ठेवली तर तारेच्या दोन्ही टोकास समान वजन बांधून बर्फाच्या लादीवर ही तार जर त्या ठिकाणी ठेवली तर तार हळूहळू काय होतं नसते आपल्याला की सर्वसाधारणपणे बर्फाच्या लादीमध्ये त्या ठिकाणी ती घुटत चालते, बर्फाच्या लादीमध्ये आतमध्ये त्या ठिकाणी जाताना दिसते. आफ्टर सम टाइम द वायर कम्स आउट ऑफ द लोअर सरफेस ऑफ द आईस स्लॅब.
आणि कालांतराने हीच तार त्या ठिकाणी बर्फाच्या आतमध्ये जाऊन जाऊन पुन्हा काय होताना दिसतंय तर काही वेळाने ही जी काही तार जी आहे तर ती तार बर्फाच्या लादीमधून त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसते. हाऊएव्हर द आईस स्लॅब डज नॉट ब्रेक. ही तार त्या ठिकाणी बाहेर येते, परंतु या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की या ठिकाणी असणारी काही बर्फाची असणारी काही लादी जी आहे तर ती लादी मात्र त्या ठिकाणी आपल्याला तुटताना त्या ठिकाणी दिसत. द फिनॉमिनॉन इन विच द आईस स्लॅब the phenomenon in which ice convert to liquid due to applied pressure and then reconverted to ice once the pressure is removed is called regelation. तर रिजेलेशनची असणारी काही डेफिनेशन जी आहे तर ती डेफिनेशन आपल्याला दिलेली काय दिलेली द फिनॉमिनॉन. फिनॉमिनॉन म्हणजे घटना. काय सांगितलंय the phenomenon in which ice is convert to liquid due to applied force and then reconverted to ice one once the pressure is removed. The pressure is removed is called regelation. व्याख्या नीट लक्षात ठेवा काय सांगितले की दाबामुळं काय होतं अशा प्रकारची घटना की ज्याच्यामध्ये दाबामुळं काय होतं नसते बर्फाचं त्या ठिकाणी दाब दिला तर त्या ठिकाणी तो बर्फ काय होता नसतो वितळतो आणि दाब काय केला रिमूव्ह केला काढून घेतला तर त्याचं पुन्हा काय होतं नसते बर्फामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होतो. ही जी काही फिनॉमिनॉन प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेला आपण त्या ठिकाणी रिजेलेशन किंवा त्याला त्या ठिकाणी पुनर्हिमायन त्या ठिकाणी म्हटले. पुढे आता द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस बिकम लोअर दॅन 0 डिग्री सेंटीग्रेड ड्यू टू प्रेशर. दाब दिल्यामुळे काय होता नसतंय बर्फ जो आहे तर त्या बर्फाचा द्रवणांक 0पेक्षाही त्या ठिकाणी कमी होतो. दिस मीन्स दॅट ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड द आईस गेट्स कन्व्हर्टेड इन टू वॉटर. याचाच अर्थ काय तर आपल्या लक्षात येतं नसतंय की 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला बर्फ जो आहे तर त्या बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर त्या ठिकाणी होताना दिसतं. ॲज सून ॲज द प्रेशर इज रिमूव्ह द मेल्टिंग पॉइंट इज रिस्टोर टू द 0 डिग्री सेंटीग्रेड. त्याच्यावरचा दाब त्या ठिकाणी काढून घेतला बर्फाच्या बाबतीमध्ये म्हणजे बर्फाचे जे काही गोळे जे आहेत तर ते गोळे काय करतो आपण हाताने त्या ठिकाणी दाबतो. हाताने दाबतो म्हणजेच काय होता नसते तर त्या बर्फाचं काय होता नसते पाण्यामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होता नसते. पुन्हा त्या ठिकाणी तो आपण काय करतो दाब त्या ठिकाणी काढून घेतो. दाब काढून घेतला की पुन्हा त्याचा द्रवणांक जो आहे तर तो द्रवणांक त्या ठिकाणी पुन्हा स्थिर त्या ठिकाणी होता नसतो किंवा पूर्ववत त्या ठिकाणी होता नसतो. अँड वॉटर गेट्स कन्व्हर्टेड इन टू आईस अगेन. आणि पुन्हा त्या ठिकाणी ते पाणी जे आहे तर त्या पाण्याचं रूपांतर कशामध्ये होता नसते बर्फ जो आहे तर त्या बर्फामध्ये त्या ठिकाणी होताना दिसते. आता पुढे हा जो एक्सपेरिमेंट जो आहे तर त्या एक्सपेरिमेंटच्या बाबतीमध्ये काही आपल्याला क्वेश्चन जे आहेत तर ते क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारलेले पहा. यूज युअर ब्रेन पॉवर. इन द अबाव एक्सपेरिमेंट द वायर moves through the ice slab, however the ice slab does not break. Why? ही जी आपली कृती जी आहे तर त्या कृतीमध्ये आपल्या लक्षात येत नसते की बर्फाच्या लादीतून ती तार जी आहे तर ती तार त्या ठिकाणी बाहेर पडते
तरी बर्फ त्या ठिकाणी तुटत नाही, असं का? पण त्याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की व्हेन द थिन वायर विथ 2 इक्वल वेट्स अटॅच टू इट्स एंड्स इज हंग ओव्हर द ब्लॉक ऑफ द आईस इट एक्झर्ट प्रेशर ऑन द आईस बिलो इट. ही जी काही बर्फाची असणारी जी काही लादी जी आहे तर त्या बर्फाच्या लादीवर काय केलेली आपण पातळ अशा प्रकारची तार त्या ठिकाणी ठेवलेली, त्याच्या डोकाला काय केलेले 2 समान मापाची असणारी काही वजन जी आहे तर ती वजन आपण त्या ठिकाणी लावलेली. याच्यामुळे काय होता नसते तर या तार काय होता नसते तर त्या बर्फ जो आहे तर त्या बर्फावर काय होता नसते दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी काय करता नसते लावताना त्या ठिकाणी दिसते. आणि दाब लावल्यामुळे काय होता नसते पहा की ड्यू टू धिस द मेल्टिंग पॉइंट ऑफ द आईस बिलो द वायर इज लोअर अँड सम आईस मेल्ट. आणि म्हणून या तारेच्या खाली असणारा जे काही बर्फ जो आहे तर त्या बर्फाचा असणारा जो काही मेल्टिंग पॉइंट जो आहे तर तो मेल्टिंग पॉइंट काय होता नसतोय तर सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी तो कमी होतो. त्याच्या खालचं त्या तारेच्या खालचं असणारे जे काही बर्फ जे आहे तर ते बर्फ काय होता नसतं तर त्या ठिकाणी मेल्ट होतं, वितळताना दिसतं. द वायर पासेस थ्रू द वॉटर सो फॉर्म काय होता नसते आणि त्याच्या खाली पाण्यामध्ये रूपांतर झालं की त्याच्यामध्ये काय होता नसते वायर जी आहेत तर ती वायर काय होता नसते खाली त्या ठिकाणी पास होताना दिसते. द वॉटर अबाव द वायर इज नो लॉंगर अंडर द प्रेशर अँड देअरफॉर रिफ्रेजेस. तार खाली जाताना नसते, वरचं असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यावर काही त्या ठिकाणी दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी नसतो. आणि म्हणून तारेच्या वर असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचं पुन्हा त्या ठिकाणी रिफ्रेज होताना दिसते, पुन्हा त्याचं बर्फ जे आहे तर त्या बर्फामध्ये रूपांतर होताना दिसतं. वन्स अगेन आईस बिलो द वायर मेल्ट्स द वायर पासेस थ्रू इट अँड द प्रोसेस कंटिन्यू. अशाच पद्धतीने ती तार काय होताना दिसते, पुन्हा तारेच्या खालचा असताना जो काही दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. पाण्यामध्ये त्या बर्फाचं रूपांतर त्या ठिकाणी होताना दिसतं. तार खाली जाताना दिसते, पुन्हा वरचा असणारं ते काही पाणी जे आहे तर त्या पाण्यावरचा दाब कमी होतो, त्याचं पुन्हा बर्फामध्ये रूपांतर होताना दिसतं. अशा प्रकारची जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी कंटिन्यू त्या ठिकाणी राहताना दिसते. इन दिस वे ड्यू टू अल्टरनेट मेल्टिंग ऑफ द आईस अँड रिफ्रेजिंग ऑफ द वॉटर द वायर कट्स राईट थ्रू द ब्लॉक ऑफ द आईस लिव्हिंग द ब्लॉक इंटॅक्ट. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या लक्षात येताना असते की पाणी ज्या बर्फ जे आहे तर त्या बर्फ काय होताना दिसतं वितळताना दिसतं, त्याचं वितळताना दिसतो. पुन्हा त्या ठिकाणी ते पाणी काय होताना दिसते रिफ्रेश त्या ठिकाणी होताना दिसतं, म्हणजे वितळले पुन्हा त्या ठिकाणी काय होताना दिसते गोठताना दिसते. आणि याच्यामुळे तो बर्फाचा असणारा जो काही तुकडा जो आहे तर तो तुकडा त्या ठिकाणी ब्रेक न होता इंटॅक्ट त्या ठिकाणी राहताना दिसतो. दुसरा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे की इज देअर एनी रिलेशनशिप ऑफ द लॅटेंट हीट विथ रिजनेशन. अप्रकट उष्मा आणि पुनर्हिमायन यांचा त्या ठिकाणी परस्परांशी संबंध आहे का? तर तो येस आपल्याला सांगता येईल. काय संबंध आहे की व्हेन द आईस मेल्ट्स हीट इज ऍब्सॉर्ब. ज्या वेळेला बर्फ वितळतो, बर्फ कधी वितळतो त्याला उष्णता दिल्यावर किंवा सराउंडिंग मधली उष्णता मिळाल्यानंतर म्हणजे तो काय करता नसतो उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी शोषतो. बट द टेम्परेचर डज नॉट चेंज. उष्णता शोषतो परंतु त्याचं तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी बदलत नाही. पुढे ऑल्सो व्हेन वॉटर रिफ्रेजेस हीट इज गिव्हन आउट. पुन्हा आपल्या लक्षात येताना असतं की पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी आपण गोठतं. गोठल्यानंतर काय होतं म्हणजे त्याच्यामधली असताना जी काही उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी बाहेर टाकली जाते. बट द टेम्परेचर डज नॉट चेंज. या प्रक्रियेमध्ये आपल्या लक्षात येताना असते की उष्णता जी आहे तर ती उष्णता मध्ये त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी बदल होतो, म्हणजे तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी बदलत नाही. धिस हीट ऍब्सॉर्ब आर गिव्हन आउट इज द लॅटेंट ऍक्ट. म्हणजे या ठिकाणी उष्णता त्या ठिकाणी घेणं किंवा बाहेर पडणं यालाच त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतं आपण त्या ठिकाणी अप्रकट उष्मा जी आहे तर ती अप्रकट उष्मा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता तिसरा क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारलेला आहे की यू नो दॅट ॲज वी गो हायर दॅन द सी लेव्हल द बॉइलिंग पॉइंट ऑफ द वॉटर डिक्रीजेस. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द मेल्टिंग पॉइंट ऑफ द सॉइल. की समुद्र सपाटीपासून उंच ठिकाणी जर आपण गेलो
तर पाण्याचा उत्कलनांक त्या ठिकाणी कमी होतो हे तुम्हाला माहीत आहे. आणि या स्थितीमध्ये पदार्थाचा असणारा जो काही द्रवणांक जो आहे तर त्या द्रवणांकामध्ये काय बदल होईल हे आपल्याला त्या ठिकाणी विचारले. तो आता काय सांगताय की ॲज वी गो हायर दॅन द सी लेव्हल द मेल्टिंग पॉइंट ऑफ द सॉइल, म्हणजे जसं आपण समुद्र सपाटीपासून उंच जाऊ तसतसा स्थायू जो आहे तर त्या स्थायूचा असणारा जो काही मेल्टिंग पॉइंट वितळण बिंदू जो आहे तर तो वितळण बिंदू पहिला एक आपल्याला सांगता येईल एक्सपांड्स ऑन मेल्टिंग द, काय सांगितले, दॅट एक्सपांड ऑन मेल्टिंग इज लोअर ड्यू टू द डिक्रीज इन प्रेशर. या ठिकाणी असणारा जो काही मेल्टिंग पॉइंट जो आहे तर तो मेल्टिंग पॉइंट काय होता दिसते, एक्सपांड त्या ठिकाणी होता. कशामुळे होताना दिसतो की दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी कमी झाला. दुसरं आपल्याला सांगता येईल दॅट कॉन्ट्रॅक्ट्स, आकुंचन पावेल कधी, कॉन्ट्रॅक्ट्स ऑन मेल्टिंग इज रेज ड्यू टू द डिक्रीज इन प्रेशर. दाब जो आहे तर त्या दाबामध्ये त्या ठिकाणी काय केलं, दाब कमी केला. दाब कमी जर केला तर तो असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ काय होता नसतो, कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी होता नसतो. एवढं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. आता त्याच्या अगोदर कॅन यू टेल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, सांगा पाहू त्या ठिकाणी म्हटलेले. हा एक प्रश्न त्या ठिकाणी आहे. वी फील दॅट सम ऑब्जेक्ट्स आर कोल्ड and some are hot. Is this feeling related in some way to our body temperature? काय सांग, पदार्थ थंड आहे की उष्ण आहे या संवेदनेचा आपल्या शरीराच्या तापमानाशी काही संबंध जो आहे तर तो संबंध त्या ठिकाणी आहे का? तर काय सांगता येईल, तर येस आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. इफ द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट इज लोअर दॅन आवर बॉडी टेम्परेचर, फॉर एक्झाम्पल आईस, वी फील द ऑब्जेक्ट इज कोल्ड. की जर पदार्थाचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान आपल्या शरीरापेक्षा जर कमी जर त्या ठिकाणी जर असेल तर आपल्याला तो पदार्थ काय होता नसतो, थंड त्या ठिकाणी लागता नसतो. इफ द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट इज हायर दॅन द आवर बॉडी टेम्परेचर देन दॅट इज फॉर एक्झाम्पल हॉट वॉटर, देन वी फील द ऑब्जेक्ट इज हॉट. जर पदार्थाचं तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा जर जास्त जर असेल तर तो कसा लागतो आपल्याला, तर त्या ठिकाणी गरम त्या ठिकाणी लागतो. आता पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे, ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, पाण्याचं असंगत आचार. इन जनरल व्हेन लिक्विड इज हिटेड अप टू ए सर्टन टेम्परेचर इट एक्सपांड. आपल्याला साधारणपणे आपल्याला हे माहिती की द्रव पदार्थ जो आहे तर त्या द्रव पदार्थ काय केलेलं आहे, मर्यादित तापमानापर्यंत जर तापवला तर तो काय होतो, एक्सपांड होतो त्या ठिकाणी पाहू. आणि व्हेन कूल्स इट कॉन्ट्रॅक्ट्स, आणि तो जर आपण थंड जर केला तर काय होता तर तो आकुंचन त्या ठिकाणी पाहू. वॉटर हाऊ एव्हर शोज ए स्पेशल अँड एक्सेप्शनल बिहेवियर. परंतु पाणी जे आहे तर ते पाणी मात्र त्या ठिकाणी जे काही वैशिष्ट्यपूर्ण आणि आपवादात्मक अशा प्रकारचं बिहेवियर, वर्तन, आचरण त्या ठिकाणी दाखवताना दिसतं. आता काय दाखवताना दिसतं, इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेंटीग्रेड अप टू 4 डिग्री सेंटीग्रेड. काय सांगितलेलं आहे, if we heat water from 0 degree centigrade to 4 degree centigrade, काय होता दिसते, इट कॉन्ट्रॅक्ट्स इनस्टेड ऑफ एक्सपांडिंग. काय सांगितले, इट एक्सपांड instead of contracting. पण काय सांगितलं की आपल्या लक्षात येतं नसते की 0 डिग्री सेंटीग्रेड, काय सांगितले, इफ वी हीट वॉटर 0 डिग्री सेंटीग्रेड टू 4 डिग्री सेंटीग्रेड इट एक्सपांड इनस्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग.
की 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानाचं पाणी त्या ठिकाणी तापवलं असता 4 डिग्री सेंटीग्रेड तापमान होईपर्यंत तर ते प्रसारण्याऐवजी काय होता नसते, एक्सपांड होण्याच्या ऐवजी ते काय होता नसते, कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी होता. जे सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की एखाद्याला उष्णता दिली तर ते प्रसरण पावतं, परंतु पाणी जे आहे तर ते पाणी मात्र काय होता नसते 4 डिग्री सेंटीग्रेड तापमानापर्यंत तर ते प्रसरण पावण्याच्या ऐवजी काय होता नसते, कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी होता नसते, आकुंचन त्या ठिकाणी पावताना दिसते. त्याच्यानंतर पुढे पहा की ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम. काय सांगितलेले की ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम. 4 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला पाणी जे आहे तर त्या पाण्याचं आकारमान सर्वात त्या ठिकाणी कमी असतं. पुढे इफ द वॉटर इज फर्दर हिटेड इट एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. पुढे काय सांगितले, इफ वॉटर इज हिटेड फर्दर, पाणी जे आहे तर ते पाणी काय केलं 4 डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या पुढे त्या ठिकाणी आपण तापवत जर त्या ठिकाणी राहिलं तर काय सांगितलंय, इट एक्सपांड and its volume increases. 4 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे जर आपण पाणी जे आहे तर ते पाणी जर त्या ठिकाणी जर तापवलं तर आपल्या लक्षात येतं नसते की तापमान जर वाढवलं तर ते काय होतं नसते, तर त्याचं आकारमान जे आहे तर ते आकारमान त्या ठिकाणी वाढतं. आता म्हणून पुढे काय म्हटलेले, द बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन इट्स टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री सेंटीग्रेड टू 4 डिग्री सेंटीग्रेड इज कॉल्ड एनामलस बिहेवियर ऑफ वॉटर. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेले, द बिहेवियर ऑफ वॉटर, द बिहेवियर ऑफ वॉटर between its temperature पुढून पुढे 0 डिग्री सेंटीग्रेड टू 4 डिग्री सेंटीग्रेड is called anomalous behavior of water. म्हणजेच आपल्या लक्षात येतं नसते की 0 डिग्री सेंटीग्रेड ते 4 डिग्री सेंटीग्रेड या तापमानादरम्यान असणारं काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचं असणारं जे काही आचरण वर्तन जे आहे तर त्या वर्तनाला काय म्हणतात नसतं, आपण पाण्याचं असंगत अशा प्रकारचं आचरण त्या ठिकाणी म्हणतात दिसतं. आता पुढे इफ 1 kg ऑफ वॉटर इज हिटेड फ्रॉम 0 डिग्री सेंटीग्रेड and its volume is plotted as a function of the temperature. आता याच्या इथे काय सांगितलेले की 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या पाण्यास काय केलेले 0 डिग्री सेंटीग्रेड पासून उष्णता देत तापमान आणि आकारमान यांच्या नोंदी घेऊन त्याचा आलेख जो आहे तर तो आलेख जर काढला तर तो कसा असतो, तर त्या ठिकाणी तो कर्व आपल्याला मिळतो. हा असणारा तो काही भाग जो आहे हा भाग आपण पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.